शिवसेना महायुतीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकरांचा बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल। बुलढाणा महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महाआघाडीचे सर्व नेते हजर होते। लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल दुपारी 3 वाजेपर्यंतची डेडलाईन होती। त्यामुळे सकाळीच खेडेकर यांनी अर्ज दाखल करत त्यानंतर रॅली व जाहीर सभा घेतली। या सभेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। गद्दाराला पाडण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे प्राध्यापक खेडेकरांनी निक्षून सांगितले, तर गद्दारांवर यावेळी आदित्य ठाकरेंनी जोरदार आसूड ओढले। महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार राजेश एकड़े, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार राहुल बोंद्रे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, जालिंदर बुधवंत, जयश्री शेळकेसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नरेंद्र खेडेकर हे शेगावला जाऊन त्यांनी सपत्नीक संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले व या लढाईसाठी बळ देण्याचे साकडे घातले। आता 8 तारखेला विड्रॉल आहेत, त्यावेळेस खरं चित्र स्पष्ट होईल। 14 मध्ये एखादं मला वाटतं 13 जण विड्रॉल करतील, मी बिनवरत होईल, टक्करचाही प्रश्न नाही पडणार। आज गजानन चिरणी आपण दर्शन घेऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय, काय साकडं घातलंय? संत गजानन माझं दैवतच आहे, नेहमीच मी तिथे जात असतो। आजही गेलो। गजानन महाराजांना एकच साकडं वजा विनंती केली की या जिल्ह्यावर ज्या अविकासाचा जो कलंक लागला, गद्दारीचा जो कलंक लागला, भ्रष्टाचारी, आणि आपण पाहिलं ॲफिडेव्हिटमध्ये की कुठेतरी 2009 मध्ये ज्याची प्रॉपर्टी 1,27,00,000 आहे, ती आज 15 वर्षात 16,31,00,000 कशी होते? त्यावेळेसचे सोयाबीनचे भाव जर तुम्ही पाहिले, कापसाचे भाव पाहिले तर 2200 रुपये सोयाबीन, कापूस 3,500। आज कापूस 3,500चा 15 वर्षातही दाम दुप्पट होत नाही। सोयाबीन 2,000चं 2200चं आज 4200 विकला तर तेही 4400 होत नाही। मग काय झालं असं? याला भूमिपुत्र असा असतो, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देणारा खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असतो। या ठिकाणी स्वतःची इस्टेट वाढवणारा भूमिपुत्र नसतो। महाविकास आघाडीमध्ये कधीच नाराजी नव्हती, तुमच्याकडे आलेल्या बातम्याच पेरलेल्या आहेत। महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत, आणि कुठेतरी जागा आम्हाला मिळावी, उमेदवारी आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा ठेवणं, स्पर्धा असणं निकोप ह्यामध्ये काही गैर नाही। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 बुलढाणा।